आपण आज बाळे या गावामध्ये जागृत असे असणारे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत। चला तर मग आपण हे मंदिर पाहून घेऊया। आज आपण बाळे गावामध्ये खंडोबा कसे आले ते पौराणिक कथेनुसार थोडक्यात पाहणार आहोत। बाळे येथील मंदिराच्या आख्यायिकेनुसार येथील गावचे पाटील मानकोजीराव हे अनदूर येथील खंडोबाचे निश्चिम भक्त होते। त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन खंडोबाने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि त्यांच्या देवघरात त्यांची स्थापना करण्यात आली। देवाने त्यांना बालरूपात म्हणजे बाळाच्या रूपात दर्शन दिले आणि त्याच रूपात त्यांची स्थापना करण्यात आली, म्हणूनच या गावाला बाळे हे नाव पडले। तसेच मणी आणि मल्ल या दोन आसुर भावांनी ब्रह्मदेवाकडून अमरत्वेचे वरदान मिळवून पृथ्वीवर ऋषीमुनी आणि देवांना त्रास देण्यास सुरुवात केली। त्यांचा पराभव करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरवाचे म्हणजे खंडोबाचे रूप धारण केले। राक्षसांनी माजवलेला अनर्थ थांबवून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि पीडित लोकांचे रक्षण करण्यासाठी खंडोबाने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला आक्रमण केले आणि 6 दिवस चाललेल्या युद्धानंतर चंपाषष्ठीला राक्षसांचा वध करून विजय मिळवला। तसेच बाळे येथील खंडोबा मंदिर अनदूर धाराशिव येथील खंडोबाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते। हा खंडोबा नवसाला पावतो, भाविक भक्तांची इच्छा पूर्ण करतो, असे येथील भाविकांची दृढ श्रद्धा आहे। तसेच बाळे येथील हे स्थान खंडोबाच्या 14 प्रमुख पीठापैकी एक पीठ मानले जाते आणि भाविकांसाठी अत्यंत जागृत असे हे देवस्थान आहे। हे स्थान सोलापूर मोहोळ रोडवर सोलापूर पासून जवळच असणारे बाळे या गावामध्ये आहे। हे मंदिर सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वीचे असून या ठिकाणी मणी आणि मल्ल राक्षसांचा वध करण्यासाठी अवतरलेल्या मल्हारी मार्तंडाची पूजा केली जाते। या ठिकाणी गर्भगृहाच्या मागे एक चिंतामणी पाषाण आहे। भाविक या पाषाणावर हात ठेवून देवाला कौल लावतात। जर हा पाषाण उजव्या बाजूने फिरला तर आपली इच्छा पूर्ण होईल अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच बाळे येथील मंदिर हे एक देशातील काही मोजक्या केतू ग्रहाच्या म्हणजे मांगोबा मंदिरापैकी एक मानले जाते। ग्रहदोष, सर्पदोष मुक्ती मिळण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। असे हे पवित्र मंदिर बाळे या गावातील खंडोबाचे जागृत असे देवस्थान आहे। अवश्य एक वेळा या देवस्थानाला भेट द्या। अशीच प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंदिर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा। येळकोट येळकोट, जय मल्हार।